नमस्कार, मी मानसी. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महानगर अध्यक्ष विजूभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात अजितदादांचे जंगी स्वागत. अजितदादांच्या दौऱ्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. अकोला मनपाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह. भुयारी गटार योजनेच्या कामाची सखोल चौकशी गरजेची. थंडीत सकाळीच मिळते देशी, मध्यरात्री केव्हाही मिळते विदेशी मद्य. जिल्ह्यात आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन, राज्य उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष. हद्दवाडीच्या न्यू तापडी या नगर भागात समस्यांचा विळखा. स्ट्रीट लाईट बंद, उड्डाणपूल हवेत आणि रस्त्यावर खड्डेच खड्डे. शहरात सुसाट धावतात ब्लॅक फिल्म असलेल्या गाड्या. पोलीस दलाच्या सायरन आणि लाईट्सचा गैरवापर वाढला. आता सविस्तर बातम्या. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांच्या झपाट्याच्या दौऱ्यामुळे त्यांची गतिमान, निर्णायक आणि अविरत अशी राजकीय कार्यशैली पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एका दिवसात मुंबईतील महत्त्वाचे शासकीय उरकून थेट विदर्भात 2 ठिकाणी प्रचार सभांचा धडाका लावला. त्यामुळे ना थमेंगे कहीं ना रुकेंगे, विश्वासाचा एकच वादा अजितदादा, ही घोषवाक्याची प्रतिमा अधिक ठळक झाली आहे. कोणताही राजकीय विरोध, अडथळे किंवा समीकरणे आडवी आली तरी विकासाच्या वाटचालीत थांबणार नाही, असा आत्मविश्वास व सातत्य अजितदादांच्या कार्यशैलीतून दिसते. अजितदादांच्या कार्यशैलीमुळे काम म्हणजे विकास आणि विकास म्हणजे अजितदादा, असा सरळ अर्थ कार्यकर्त्यांच्या मनात कोरला गेला आहे. आज सकाळी अजितदादांच्या दौऱ्याची सुरुवात मुंबईत झाली. संविधान दिनानिमित्त संविधान पत्रिकेला अभिवादन करत राज्यघटनेच्या मूल्यांची जपणूक हीच खरी लोकशाहीची ताकद असल्याचा पुनरुच्चार केला. त्याचबरोबर सकाळी अजितदादांनी मुंबईतील 26/11 दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या वीरांना श्रद्धांजली अर्पण केली. आज सकाळी मुंबईतील कार्यक्रम आटोपून अजितदादा पवार विशेष विमानाने थेट अकोला विमानतळावर दाखल झाले. येथे राष्ट्रवादी काँग्रेस महानगरच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी घोषणाबाजीच्या गजरात त्यांचे जल्लोषात स्वागत केले. विधान परिषद सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे विभागीय समन्वयक संजय खोडके, राष्ट्रवादी काँग्रेस अकोला महानगर अध्यक्ष विजयभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात माजी नगरसेवक गौतम गवई, मनोज गायकवाड, फैयाज खान, संतोष डाबेराव, नितीन झापर्डे, अब्दुल रहीम पेंटर, अफसर कुरेशी, दिलीप देशमुख, बुडन गाडेकर, नकीर खान, अशोक परळीकर, महिला आघाडी अध्यक्ष मंदाताई देशमुख, सुषमाताई निचळ, युवक अध्यक्ष अजय मते, अश्विनीताई यादमराळे, आकाश इंगळे, नितीन क्षीरसागर, गजानन मुरुमकार, यश सावल, प्रकाश खंडारे तसेच इतर पदाधिकारी व शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. विमानतळावर अल्पावधीतच झालेल्या चर्चेत नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीचे स्थानिक समीकरण, उमेदवारांची स्थिती, प्रचाराचे नियोजन याबाबत अजितदादा पवार आणि विजयभाऊ देशमुख यांच्यात सविस्तर चर्चा झाली. औपचारिक स्वागत सोहळा आटोपताच अजितदादांनी वेळेचा क्षणभरही विलंब न लावता थेट प्रचारासाठी मार्गस्थ झाले. अकोला महानगरपालिकेच्या भुयारी गटार योजनेचे काम हे अतिशय सुमार दर्जाचे होत असून त्याकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तर शहरातील अनेक रस्त्यांच्या मध्ये खोदकाम करत वाहतुकीस कॉन्ट्रॅक्टर अडथळा आणत आहे. अकोला महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे कोणाचा जीव धोक्यात येऊ शकतो असा प्रकार पुन्हा समोर आला आहे. अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन बाजूला असलेल्या बेघर निवारा समोरील कॉन्क्रीटचा रस्ता मनपाने मधोमध खोदून ठेवल्याने या ठिकाणी ये-जा करणाऱ्या नागरिकांसह शाळकरी विद्यार्थ्यांना रस्ता चांगलाच धोकादायक ठरत आहे. या मार्गावरून रोज अनेक नागरिक व शाळा महाविद्यालयात शिक्षण घेणारे विद्यार्थी येणे जाणे करतात. मनपाने हा रस्ता गेल्या 3 दिवसांपासून खोदून ठेवल्याने या मार्गावर रोज अपघात होत आहे. या भागातील रस्त्याची दुरुस्ती महानगरपालिकेने लवकर करावी अशी मागणी या ठिकाणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. अकोला शहरातील रामदासपेठ पोलीस स्टेशन परिसरातील बेघर निवारा केंद्रासमोरील रस्त्याची स्थिती अत्यंत धोकादायक बनली आहे.
योजनेसाठी टाकण्यात येत असलेल्या पाईपचे आकारमान हे अपेक्षित मानकांपेक्षा लहान व निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। यामुळे भविष्यात सांडपाण्याची समस्या अधिक बिकट होण्याची भीती व्यक्त केली जात आहे। मनपा प्रशासनाने या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने रस्ते दुरुस्त करावेत आणि निकृष्ट कामाच्या तक्रारीची तत्काळ चौकशी करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे। अकोला जिल्ह्यात नगर परिषद नगरपालिका निवडणूक सुरू आहे, पण देशीचा पूर आला असून विदेशी केव्हाही उपलब्ध असल्याचे चित्र आहे। निवडणूक काळातील आचारसंहिता जिल्ह्यात कुठेच नसल्याचे चित्र असून राज्य उत्पादन शुल्क विभागाचे या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष असल्याचे सुज्ञ मतदाराचे म्हणणे आहे। जिल्ह्यात सध्या नगरपरिषद आणि नगरपालिकेच्या निवडणुका सुरू असून या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे। निवडणुकीच्या काळात अवैध दारू विक्री आणि नियमबाह्य वेळेत होणारी विक्री उघडपणे सुरू असून याकडे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा थेट आरोप सुज्ञ मतदारांकडून करण्यात येत आहे। निवडणूक काळात उमेदवारांकडून मतदारांना आकर्षित करण्यासाठी दारूचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो। नियमानुसार दारू विक्रीच्या वेळा आणि प्रमाणावर कठोर निर्बंध आवश्यक असताना जिल्ह्यात हे नियम पायदळी तुडवले जात आहेत। अकोला शहरात व ग्रामीण भागात देशी दारूची विक्री सकाळी 6 पासूनच सुरू असते। अनेक ठिकाणी देशी दारूंचे पार्सल थेट मतदारांच्या सोयीसाठी उपलब्ध करून दिले जात आहेत। जणू देशी दारूंचा पूरच आला आहे। तर रात्री सुरू असलेल्या पार्ट्यांमध्ये विदेशी दारू कधीही मिळत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। देशी विदेशी दारू विक्रीसाठी नियमांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असताना अनेक परमिट रूम्स आणि अवैध अड्ड्यांवर रात्री उशिरापर्यंत विक्री सुरू असते। आचारसंहितेचे पालन करण्याची आणि दारूच्या अवैध विक्रीवर नियंत्रण ठेवण्याची प्रमुख जबाबदारी राज्य उत्पादन शुल्क विभागाची असते। मात्र जिल्ह्यातील सद्यस्थिती पाहता या विभागाचे निष्क्रियत्व स्पष्टपणे दिसून येते। हद्दवाढीचा भाग असलेल्या न्यू तापडिया नगर परिसरात दैनंदिन समस्या वाढत आहेत। या भागात अशातच बिबट्याची चर्चा झाली। वन विभागाने देखील लोकांना पहाटे रात्री एकट्याने फिरू नका असे आवाहन केले, तरी देखील महापालिका प्रशासन मात्र गाढ झोपेत असल्याचे चित्र आहे। बिर्ला रेल्वे गेट पासून न्यू तापडिया नगरात जाणाऱ्या रस्त्यावर पथदिवे बंद आहेत। वाटेत झाडे झुडपे वाढली आहे। महापालिका प्रशासनाचे नागरी समस्यांकडे दुर्लक्ष दिसते। अनंत समस्यांनी हा भाग व्यापला आहे। रस्ता देखील धड नाही, ठिकठिकाणी खड्डे आहेत। काही खड्ड्यांची तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली, परंतु सध्या जैसे थे स्थिती झालेली दिसते। विविध समस्या सोडविण्याकडे लक्ष द्यावे अशी रहिवाशांची मागणी आहे। केवळ कर भरताना आमची आठवण येते का, आमच्या समस्या दिसत नाहीत का असा सवाल या भागातील रहिवासी करीत आहेत। या संदर्भात नागरिक संताप व्यक्त करीत आहेत। एकीकडे उड्डाणपुलाचे कामही रखडले आहे, त्याचा त्रास नागरिकांना सहन करावा लागत आहे। यातून तातडीने सुटका व्हावी अशी अपेक्षा आहे। या भागातील नागरिक मतदानावर बहिष्कार टाकण्याची शक्यता व्यक्त केली जात असून राजकीय पक्षांसाठी हा बहिष्कार अडचणीचा ठरू शकतो। अकोला शहरातील रस्ते आणि महत्त्वाच्या चौकांमध्ये अनेक दुचाकी आणि चारचाकी वाहनांना बेकायदेशीर ब्लॅक फिल्म लावलेल्या आढळत आहेत। इतकेच नाही तर पोलीस दलाकडे असलेल्या लाल निळ्या लाईट्स वापर सर्रास वाढला आहे। वाहनांना ब्लॅक फिल्म लावणे हा थेट सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा भंग असतानाही अधिकारी याकडे किरकोळ उल्लंघन म्हणून पाहतात, ज्यामुळे चालक बेकायदेशीरपणे नियम मोडतात। कारवाईचा अभाव, पोलीस आणि आरटीओद्वारे या नियमांची अंमलबजावणी सातत्याने आणि कठोरपणे केली जात नाही। तपासणी मोहीम क्वचितच राबवल्या जातात किंवा केवळ दंड आकारला जातो, मात्र ब्लॅक फिल्म काढली जात नाही। अनेकदा VIP नेते किंवा प्रतिष्ठित व्यक्तींच्या गाडीला अशी फिल्म लावलेली असल्याने सामान्य नागरिकही त्यांचे अनुकरण करतात। गडद फिल्ममुळे गाडीच्या आत काय चालले आहे हे बाहेरून पाहणे अशक्य होते। यामुळे गाडीमध्ये गुन्हेगारी, अवैध वाहतूक किंवा इतर गैरकृत्ये सहजपणे लपवली जातात। रात्रीच्या वेळी किंवा खराब हवामानात ही फिल्म चालकाची दृश्यमानता मोठ्या प्रमाणात कमी करते, ज्यामुळे अपघात होण्याची शक्यता वाढते। त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात पोलीस दल वापरत असलेल्या लाल आणि निळ्या रंगाच्या सिक्वेन्शियल लाईट्स वापर बेकायदेशीरपणे सुरू असल्याचे चित्र असून याकडे शहर वाहतूक शाखा व RTOचे दुर्लक्ष अधोरेखित होत आहे।
नगरपालिका निवडणुकांच्या रणधुमाळीत बुधवार 26 नोव्हेंबर हा दिवस उमेदवारांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरला, कारण या दिवशी दुपारपर्यंत सर्व अपक्ष उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप करण्यात आले। त्यासोबतच प्रत्यक्ष निवडणूक प्रचाराला सुरुवात झाली। नोंदणी नसलेले पक्ष अपक्ष उमेदवारांना प्रचारासाठी केवळ 4 दिवस आता मिळणार आहे। निवडणूक चिन्ह न मिळाल्यामुळे अपक्ष आणि छोटे राजकीय पक्षांचे उमेदवार आतापर्यंत केवळ व्यक्तिगत स्तरावरच प्रचार करू शकत होते। चिन्ह वाटप झाल्यानंतर त्यांना आता बॅनर, पोस्टर्स, झेंडे आणि रॅलीच्या माध्यमातून अधिकृत प्रचाराला सुरुवात करण्याची परवानगी मिळाली आहे। मात्र त्यांच्याकडे केवळ 4 दिवसांचाच प्रभावी प्रचार कालावधी असल्याने अनेक अपक्ष उमेदवारांमध्ये निराशेची भावना दिसून येत आहे। जिल्ह्यात होत असलेल्या 5 नगर परिषदा आणि 1 नगरपंचायतीच्या निवडणुकांनी मतदारांमध्ये आणि उमेदवारांमध्ये मोठा उत्साह निर्माण केला आहे। चिन्ह वाटपानंतर सर्वच उमेदवार आपापल्या प्रभागात पूर्ण ताकदीने उतरण्याच्या तयारीत आहेत। परंतु आचारसंहितेच्या नियमानुसार 30 नोव्हेंबर सायंकाळी 5 वाजेनंतर कोणतीही प्रचार करता येणार नाही। मतदानापूर्वी 48 तास अगोदर लागू होणाऱ्या शांतता कालावधीत कोणत्याही प्रकारचा प्रचार, मिरवणूक, सभा किंवा सोशल मीडियावर प्रचार पूर्णपणे प्रतिबंधित असेल। निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 30 नोव्हेंबरच्या सायंकाळी 5 वाजता प्रचार पूर्णपणे थांबेल। त्यानंतर 2 डिसेंबर रोजी होणाऱ्या मतदानासाठी शांतता कालावधी लागू होईल। रब्बी हंगामातील पिकांना पाणीपुरवठा सुरळीत राहावा आणि शेतकऱ्यांच्या जीविताला होणारा धोका टळावा यासाठी शेत शिवारातील विहिरीवरील विद्युत मोटार पंपाच्या लोड शेडिंग वेळापत्रकात तातडीने बदल करण्यात यावा अशी मागणी समोर येत आहे। खरीप हंगामात अतिवृष्टीने फटका दिलेल्या अकोल्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामात उत्पादनाच्या आशा दिसून राहिल्या आहे। गहू, हरभरा, मका यासारखी रब्बी पिके मोठ्या प्रमाणावर लागवडीखाली आहेत। शेतकऱ्यांनी सिंचनासाठी विहिरी, विद्युत कनेक्शन आणि मोटार पंपाची व्यवस्था सक्षमपणे उभारली असली तरी 16 तासांच्या प्रदीर्घ भारनियमाने संपूर्ण सिंचन नियोजन विस्कळीत होत आहे। पहाटेच्या अंधारात कडाक्याच्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी शेतात जाणे हा शेतकऱ्यांसाठी जीवावरचा प्रसंग ठरत आहे। विहिरींच्या परिसरात साप, विंचूसारख्या सरपटणाऱ्या जीवांचा धोका कायम असतो। त्यात थंडीचा विळखा आणि पिकांची काळजी दोन्ही एकत्र येऊन शेतकऱ्यांच्या संघर्षात भर घालत आहेत। शेतकरी सुरक्षिततेच्या आणि शेतातील कामकाजाच्या सोयीच्या दृष्टीने पूर्वीप्रमाणे सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेतच वीज पुरवठा उपलब्ध करून देण्यात यावा, कारण या वेळेस शेतकरी निर्धास्तपणे शेतात काम करू शकतात आणि पिकांना नियोजनबद्ध सिंचन करणे सोपे होईल। बुधवारी सकाळी यवतमाळ जिल्ह्यात महागाव तालुक्यातील काळी टेंभी रस्त्यावर वालतूर करून महागावकडे येणारी बस आणि कापूस वाहतूक करणाऱ्या बोलेरो पिकअपचा अपघात झाला। अपघातात एसटी मधील प्रवासी किरकोळ जखमी झाले। दैव बलवत्तर म्हणून कुठलीही जीवितहानी झाली नाही। बुधवारी सकाळी धुके असताना एसटी महामंडळाची बस क्रमांक MH40 5119 आणि फुलसांगवीकडे कापूस वाहतूक करणाऱ्या महिंद्रा पिकअपचा अपघात झाला। वाहनांवरील नियंत्रण सुटल्याने वाहनांची समोरासमोर धडक होऊन एसटी मधील अनेक प्रवासी किरकोळ जखमी झाले। महिंद्रा पिकअप वाहन उलटून यामध्ये महिंद्रा पिकअपचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले, तर एसटी महामंडळ बसचे पण नुकसान झाले। दोन्ही वाहन चालकांना मोठी इजा झाल्याचे पोलीस सूत्रांकडून समजते। सध्या हिवाळ्याचे दिवस असल्याने धुक्यामध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे। या घटनेतील जखमींना उपचार करून डिस्चार्ज देण्यात आला। अपघाताचे वृत्त महागाव पोलीस स्टेशनला माहिती होताच त्यांनी घटनास्थळी धाव घेऊन जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती केले। मुकुंदनगर भागात रेल्वेच्या जागेत केलेले अतिक्रमण महापालिका प्रशासनाकडून अखेर काढले, त्यामुळे हा परिसर आता मोकळा झालेला दिसत आहे। मनपा आयुक्तांनी सोमवारपर्यंत मुदत दिली होती, त्यानुसार कारवाई करण्यात आली। मुकुंदनगर भागात रेल्वे लाईनजवळ अतिक्रमण करण्यात आले होते। महानगरपालिका पथकाने ते काढले। टीन शेड तसेच कच्चे बांधकाम महापालिका पथकाने काढले। खरे तर गेल्या आठवड्यात ही कारवाई झाली असती, परंतु आयुक्ताच्या आदेशाने कारवाई मध्येच थांबली। उर्वरित अतिक्रमण तातडीने मोकळे करा, अन्यथा नव्याने कारवाई केली जाईल असा इशारा दिला होता। दिलेली मुदत संपल्याने महापालिका पथकाने कारवाई केली। आता हा भाग मोकळा दिसत आहे। इकडे नव्याने अतिक्रमण होणार नाही या बाबतीत सतर्क राहण्याची गरज आहे। शहरात हद्दवाढ भागात देखील मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाले आहे। ते आयुक्त कधी साफ करणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे। अमरावती शहरात काही ठिकाणी ऑटो रिक्षामध्ये अवैधपणे घरगुती गॅस सिलेंडरमधून रिफिलिंग केली जात आहे अशी कुणकुण लागली होती।
अमरावती शहर पोलिसांनी पाळत ठेवून नवसारी भागात सुरू असलेल्या बेकायदेशीर लिफ्टिंग सेंटरचा भंडाफोड केला. यामुळे खळबळ माजली आहे. अमरावती शहरात 26 नोव्हेंबर रोजी सकाळी पोलीस नवसारी चौकातील अजान पार्कमध्ये काही व्यक्ती अवैधरित्या ऑटोरिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या ठिकाणी जाऊन खात्री केली असता आरोपी मोहम्मद अल्मास मोहम्मद तुफेल राहणार मेमन कॉलनी, अयान खान युनुस खान राहणार फरीद नगर, इरफान खान बिस्मिल्ला खान दुकान मालिक हे रिक्षामध्ये गॅस रिफिलिंग करताना दिसले. त्यांच्या ताब्यातून भरलेले 12 सिलेंडर, रिकामे 11 सिलेंडर असे एकूण 23 सिलेंडर तसेच गॅस रिफिलिंग करिता लागणारे साहित्य व एक रिक्षा असा 2,71,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींवर कायदेशीर कार्यवाही सुरू आहे. ही कारवाई अमरावती शहर पोलिसांनी केली. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महानगर अध्यक्ष विजूभाऊ देशमुख यांच्या नेतृत्वात अजितदादांचे जंगी स्वागत. अजितदादांच्या दौऱ्याने राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये उत्साह. अकोला मनपाच्या भोंगळ कारभारावर प्रश्नचिन्ह. भुयारी गटार योजनेच्या कामाची सखोल चौकशी गरजेची. थंडीत सकाळीच मिळते देशी, मध्यरात्री केव्हाही मिळते विदेशी मद्य. जिल्ह्यात आचारसंहितेचे सर्रास उल्लंघन, राज्य उत्पादन शुल्क विभाग दुर्लक्ष. हद्दवाडीच्या न्यू तापडिया नगर भागात समस्यांचा विळखा. स्ट्रीट लाईट बंद, उड्डाणपूल हवेत आणि रस्त्यावर खड्डेच खड्डे. शहरात सुसाट धावतात ब्लॅक फिल्म असलेल्या गाड्या. पोलीस दलाच्या सायरन आणि लाईट्सचा गैरवापर वाढला. बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,40,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे YouTube चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईल नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे YouTube चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.